तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग बघू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या पफ स्लीव डिझाइन आहेत तर तो जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ माझा बघायला मिळणार आहे। तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर तुम्ही लेस घेतलेली आहे स्लीव्जला, तुम्ही इथे बघू शकता की आपण थोडीशी इथे सेंटरला जी लेस दिसत आहे स्लीव्जला तर ती आपण इथे लेस घेतलेली आहे 1 मीटर। तर 2 मीटर मी इथे कापड घेतलेला आहे आणि एकाच कलर मध्ये मी दोन जे आपले डिझाइन आहे तिथे ब्लाऊज मध्ये बघू शकता। आता ही एक डिझाइन आहे, मी या स्लीव साठी हे कापड जे आहे तर ते वापरलेलं आहे। एकदम बारीक बारीक तुम्हाला इथे बुट्टे दिसतात तर मी या स्लीव साठी वापरलेला आहे आणि ही जी डिझाइन आहे तर मी ती बॉडी साठी वापरलेली आहे। तर या 2 मीटर मध्ये तर या 2 मीटर कपड्यामध्ये मी माझं आणि माझ्या छोट्या मुलगीचं तर तिचं जे ब्लाऊज आहे तर तो सुद्धा मी जो व्हिडिओ आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर आता आपण जे ब्लाऊज बघणार आहोत तर ते 38 साईजचं बघणार आहोत आणि एकच कलर टोन मध्ये आपण तिथं 2 डिझाइन घेतलेले आहेत। एक मोठी डिझाइन घेतलेली आहे आणि एक जी डिझाइन आहे तर ती मी लहान डिझाइन घेतलेली आहे। तर आता आपण बघूयात सगळ्यात आधी मेजरमेंट आपलं आणि अस्तर मी 1 मीटर घेतलेला आहे या ब्लाऊज साठी। तर प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे आपण इथे रेडी करणार आहोत तर त्यासाठी तर मी माप घेतलेला आहे छातीचं 9.5 इंच घेतलेला आहे। 9.5 + 2 इंच मी छातीचं माप घेतलेलं आहे। कमर जे आहे तर ती 8 + 2 इंच घेतलेली आहे। शोल्डर मी 5.5 घेतलेला आहे। मुंडा 6 इंच घेतलेला आहे। पुढील जो आपला गळा आहे तर तो 6.5 इंच घेतलेला आहे। मागील गळा 11 इंच घेतलेला आहे। गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे। तर क्रॉस पट्टी मी तर स्किप केलेला आहे कारण आपण अखंड जो आपला प्रिन्सेस कट आहे तर तो मी तर ब्लाऊज जो आहे बनवलेला आहे। पूर्ण उंची जी आहे माझी 14.5 + 1 इंच म्हणजे 15.5 इंच मी तर पूर्ण उंची जी आहे तर ती घेतलेली आहे। तर आता सगळ्यात आधी आपण कार्डशीट पेपर इथं घेतलेला आहे आणि पॅक बाजूला आपण इथं पूर्ण उंचीचं माप टाकणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे। तर पूर्ण उंची आपली आहे वाढवून घेतलेली आहे 15.5 इंच। तर 15.5 इंच आपण पूर्ण उंची टाकलेली आहे। तर त्यानंतर आपण टाकायचं आहे शोल्डरचं माप। तर शोल्डर मी 5.5 घेतलेला आहे आणि तर बघू शकता जी मी शोल्डरची पट्टी ठेवलेली आहे तर ती खूप लहान पट्टी ठेवलेली आहे तरी सुद्धा जे शोल्डर आहे एकदम गच्च बसलेला आहे। तर मी शोल्डर 5.5 इंच ठेवलेला आहे आणि आपला जो मुंडा आहे तर तो मी घेतलेला आहे 6 इंच। आता माझं शोल्डर जे पडत नाही व्यवस्थित गच बसतं तर ते एक पुढे ट्रिक आहे जे आपण अस्त्रवरती कापड आपला जो पॅटर्न आहे पेपर पॅटर्न तो ठेवतो तर ती सुद्धा एक ट्रिक आहे ज्यामुळे काय होतं की आपलं जे शोल्डर आहे तर ते अजिबात पडत नाही, अगदी व्यवस्थित बसतं। तर आता आपण टाकणार आहोत आपल्या छातीचं माप। तर छाती जी आहे आपली घेतलेली आहे पण 11.5 इंच, 9.5 इंच आहे प्लस त्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन ऍड करून 11.5 इंच घेतलेले आहे। कमर जे आहे आपण घ्यायचे आहे 10 इंच। तर जसं मी ते 38 साईज दाखवलेलं आहे तसं तुम्ही कोणत्याही साईजमध्ये प्लस 2 इंच मार्जिन ऍड करायचं आहे तरच तुमचं जे ब्लाऊज आहे व्यवस्थित फिनिशिंग होतं ब्लाऊजचं, सोबत मार्जिन सुद्धा फुल राहतं। तर मुंड्याला थोडीशी माझी जी रेष आहे तिरकी झाली होती तर मी स्ट्रेट करून घेतलेली आहे। तर आता फ्रंट आपला जो मुंडा आहे तर तो मी दिलेला आहे 1 इंचावरती। बॅकचा जो मुंडा आहे तर मी तो दिलेला आहे 1.5 इंचावरती। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं मुंड्याला जो आहे शेप देऊ शकता। तर मी फ्रंट मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि आता आपण इथं देत आहोत की बॅक मुंड्याचा शेप। तर अशा टाइप आपल्याला मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। तर आता गळा रुंदी आपण नेहमी 2.25 घेत असतो पण या ब्लाऊज साठी मला जी गळा रुंदी आहे तर मी ती जास्त घेत आहे कारण मला शोल्डरची जी पट्टी आहे तर ती कमी हवी होती। तर त्यासाठी मी आपली जी गळा रुंदी आहे तर मी घेतलेली आहे 2.5 इंच। आपला जो पुढचा गळा आहे तर तो मी घेतलेला आहे 6.5 इंच। तर पुढचा जो गळा आहे तर तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने ठेवू शकता आणि बॉटमला बघू शकता मी 3 इंच घेतलेला आहे ब्रॉड कारण पुढचा जो गळा आहे तो थोडा मला ब्रॉड हवा होता तर त्यामुळे मी ब्रॉड घेतलेला आहे। बॉटमला 3 इंच घेतलेला आहे, वरती शोल्डरला मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता की दाखवल्याप्रमाणे असं आपण गोल शेप इथं गळ्याला दिलेला आहे। तर अगदी परफेक्ट आपला जो गोल शेप आहे असा रेडी झालेला आहे। तर आता गळ्याच्या बाजूला आपण इथं टाकायचं आहे आपल्या प्रिन्सेस कटचं कट्सचं पॉईंट। तर कट्सचं पॉईंट जो मी आहे तर तो मी 4.5 इंचावरती टाकलेला आहे। तर 4.5 इंचावरती मी कट्स पॉईंट टाकलेला आहे प्रिन्सेस कटचा 38 साईजला। आता याच्यावरती जे आहे मी तर 5.25 इंच घेणार आहे। जर तुम्ही हाईट जी आहे याच्यापेक्षा जास्त जर घेतली असाल तर तुम्ही 5.5 इंच घेऊ शकता हाईटला किंवा या उंचीपेक्षा तर मी 15.5 इंच घेतलेले आहे। तर याच्यापेक्षा जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही 4 किंवा 4.5 सुद्धा हाईटला वरच्या साईडला घेऊ शकता।
तर मी प्रॉपर असं 5.25 इंच जे आहे उंचीला घेतलेलं आहे। तर इतकं आपल्याला नॉर्मली माप जे आहे व्यवस्थित बसतं। तर आता मुंड्यामधून आपण देणार आहोत आपल्या प्रिन्सेस कटला शेप। तर प्रॉपर आपला जो शेप आहे प्रिन्सेस कटचा असा व्यवस्थित असा आपण मार्किंग करून घेतलेला आहे। तर आता दोन्ही साईडला आपण असं 1.5 इंच वाढवून घ्यायचं। तर हे बघू शकता की दोन्ही साईडला आपण असं 1.5 इंच वाढवून घ्यायचं। जर तुमचं छातीचं पोर्शन हेवी असेल, जास्त असेल तर तुम्ही 1.25 किंवा 2 इंच घेऊ शकता। जर खूप जास्त असेल तर, किंवा कमी असेल तर एकदम कमी असेल तर तुम्ही 1 इंच सुद्धा घेऊ शकता। तर आता नॉर्मली मी तर 1.5 इंच घेतलेला आहे, दोन्ही साईडला घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता की 4.25 इंच मी कट्स पॉईंट दिलेला आहे प्रिन्सेस कटचा, आणि त्याच्या दोन्ही साईडला मी 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे। तर आता आपलं पूर्ण जे मार्किंग आहे तर ते 38 साईजचं प्रिन्सेस कटचं झालेलं आहे। तर विदाऊट बेल्ट आपण इथं जे मार्किंग आहे तर ते केलेलं आहे। तर थ्री पीस प्रिन्सेस कटचं सुद्धा जे माझं व्हिडिओ आहेत तर ते अपलोड आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बेल्टवाला ब्लाऊज म्हणजे थ्री पीस प्रिन्सेस कट कसं कटिंग करायचं किंवा कसं स्टिचिंग करायचं तर ते सुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बेल्टवाला ब्लाऊज जर करायचा असेल तर। तर आता आपण हे फ्रंट आणि बॅक जो आहे सेपरेट करून घेणार आहोत। तर बघा मधून मी इथं कट मारून घेतलेला आहे आणि गळ्याला सुद्धा कट दिलेला आहे बॅक आणि फ्रंटला। तर आता फ्रंटचा आपण गळा इथं कट करत आहोत। आता त्यानंतर आपला फ्रंटचा मुंड्याचा जो आकार आहे तर तो इथं कट करून घ्यायचा। आता जे आपण 1.5 दोन्ही साईडला वाढवलं होतं तर ते असं दाखवल्याप्रमाणे आपण पेपरवरती कट करून घ्यायचं, आणि त्यानंतर आपला जो प्रिन्सेस कटचा शेप आहे तर तो पूर्ण असा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा। तर आता हे बघा आपले फ्रंटचे पार्ट जे आहेत तर मी असे कट केलेले आहेत। तर आता बॅक पार्ट जो आपला गळा आहे तर तो आपण इथं कट करणार आहोत। तर आता मागील जो आपला गळा मी घेतलेला आहे तर तो 11 इंचावरती घेतलेला आहे, आणि जसं की बघू शकता खूप व्यवस्थित आपलं जे ब्लाऊज आहे तर ते बसलेलं आहे। शोल्डर सुद्धा मी एकदम कमी घेतलेला आहे, म्हणजे तुम्ही पट्टी बघू शकता शोल्डरची एकदम कमी आहे, तरी सुद्धा जे शोल्डर आहे एकदम गच्च बसलेला आहे। तर आता मागील गळा मी 11 इंचावरती ठेवलेला आहे, आणि आता दाखवल्याप्रमाणे असं आपण इथं शेप देणार आहोत। तर आता बॅकचा सुद्धा बघू शकता मी ब्रॉडनेस जे आहे खालच्या साईडला असे वाढवून घेतलेले आहे, आणि त्यानंतर असा गोल यू टाईप मी इथं आकार जो आहे आपला गळ्याला दिलेला आहे। तर पाठीवरती जो मला बॉटमला जे आहे गळे पसरट लागतात, त्याच्यामुळं काय होतं ब्लाऊज सुद्धा घातल्यानंतर खूप छान वाटतं। तर त्यामुळे मी बॉटमला जे आहे थोडंसं मी खालच्या साईडला इथं पसरट करत असतो नेहमी। तर आता आपण बॅकचा सुद्धा गळा जो आहे असा पेपरवरती कट करून घेतलेला आहे। तर आता आपण हे करणार आहोत कट अस्तरवरती। तर अस्तरवरती सुद्धा आपल्याला काही मेजरमेंट जे आहेत फ्रंट पार्टमध्ये वाढवून घ्यायचे आहेत। तर एकदम लक्ष देऊन तुम्ही इथं बघा की हे जर आपण नाही वाढवलं तर तुमचं ब्लाऊज जे आहे कदाचित चुकू शकतं जर तुम्ही फ्रंट पार्टमध्ये नाही वाढवलं तर। आता बॅक जो आहे अस्तरवरती आपण आहे तसाच कटिंग करायचा आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कोणतंही टक्ससाठी एक्स्ट्रा मार्जिन वगैरे काही घ्यायचं नाही। जसा आपला पेपरचा भाग आहे तसा ठेवून याच्यावरती अस्तरवरती कट करून घ्यायचा। तर आता हे बघा सगळ्यात आधी आपण इथं बॅक पार्ट जो आहे पॅक बाजूला अस्तरच्या पॅक बाजूला आपण बॅक पार्ट जो आहे काढून घेतलेला आहे। तर आता आपला बॅक पार्ट जो आहे असा कट झालेला आहे। तर आता आपण करणार आहोत फ्रंट पार्ट। तर फ्रंट जो आपला मुंड्याचा भाग असतो प्रिन्सेस कटचा तर तो अशा टाईप आपण ठेवायचा आहे। तर बघू शकता की ओपन जी बाजू आहे आपली एकदम स्ट्रेट आलेली आहे, आणि जी गळ्याची बाजू आहे तर बघू शकता अशी आपण क्रॉसमध्ये ठेवायची आहे। तर त्यामुळे काय होतं आपलं जे शोल्डर आहे तर ते घातल्यानंतर व्यवस्थित बसतं, कुठेही लूज किंवा पडत नाही। आणि जसं की इथं बघू शकता मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेला आहे, जिथं आपली आय आणि हुकची पट्टी येते तर त्या साईडला खालच्या साईडला मी असं क्रॉसमध्ये इथं 1.5 इंचची जो स्पेस आहे आपला तर तो सोडलेला आहे। तर हे आपल्याला कंपल्सरी वाढवायचंच असतं, जर तुम्ही नाही वाढवलं तर काय होतं की मार्जिन जे आहेत अजिबात उरत नाही, एकदम काटोकाट आपलं जे ब्लाऊज आहे तर ते येतं।
तर अशा टाईप आपल्याला हे जे आपला मुंड्याचा जो भाग आहे प्रिन्सेस कटचा तर तो ठेवून असा कट करायचा आहे अस्तरवरती। जर तुम्हाला हा पार्ट कसा ठेवायचा तर ते लक्षात आलं नसेल तर जसा मी ठेवला होता तसा तुम्ही स्क्रीनशॉटही मारून घेऊ शकता आणि त्यानंतर ते बघून तुम्ही तुमच्या अस्तरवरती तो पार्ट जे आहे बघून ठेवू शकता पेपरचा। तर परत एकदा तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने जो आपला प्रिन्सेस कटचा मुंड्याचा भाग आहे तर तो काढलेला आहे आणि किती वाढवलेला आहे आणि कुठे वाढवलेला आहे ते हे बघू शकता। आपण या साईडला 1.5 इंच वाढवलेला आहे गळ्याच्या साईडला आई हुकच्या पट्टीला आणि साईडला जी आपली बाजू जॉईंट होणार आहे तर तिथे अर्धा इंचापेक्षा सुद्धा मी कमी जे आहे तर ते थोडं वाढवून घेतलेलं आहे। तर हा सुद्धा पार्ट बघू शकता आपण अशा टाईपच ठेवायचा आहे आपला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट हा। तर सगळ्यात आधी मी पॅक बाजूलाच हा जो पार्ट आहे तर तो फिटिंगच्या साईडचा काढून घेणार आहे। तर ही सुद्धा आपली स्ट्रेट बाजू येते। आता ही बाजू आपली फिटिंगची आहे आणि फिटिंगच्या जी आपली बाजू आहे तर ती अशी स्ट्रेट जास्त आपलं आहे तर ते स्ट्रेट आहे तर त्या साईडलाच आपण असं जे आपली पॅटर्न आहे पेपरचा तर तो ठेवून घ्यायचा आणि इथं कमरेच्या साईडला बघू शकता इथं मी 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे। तर या साईडला मी 1.5 इंच घेतलेला आहे। आता जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर तिथे मी अर्धा इंचापेक्षा थोडंसं इथं वाढवून घेतलेलं आहे शिलाईसाठी। तर हा सुद्धा आपला पार्ट जो आहे कटिंग झालेला आहे। तर फ्रंटचे आपले असे तिन्ही पार्ट जे आहे तर ते कट झालेले आहे। तर स्लीवचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर नेक्स्ट व्हिडिओ मी स्लीवचा अपलोड करणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला खूप मस्त अशी स्लीव जी आहे दाखवलेली आहे तर तुम्ही तो बघू शकता। तर आता मेन कापड इथं आपण घेतलेलं आहे ना तर मेन कापडावरती जसे आपले पार्ट आहेत तर तसे इथं ठेवून जे आहे तर ते कट करायचे आहेत। तर आपल्या मेन कापडावरती आपल्याला कोणतंही मार्जिन वगैरे ॲड करायचं नाही। जसं आपण इथं अस्तर कट केलं होतं तर ते अस्तर आपण इथं ठेवून मेन कापड जे आहे आपण इथं कट करून घ्यायचं आहे। तर हे बघू शकता आपलं आता मेन कापडावरती सुद्धा आपलं जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे। तर आता आपण घेणार आहोत शिवायला। तर सगळ्यात आधी आपण फ्रंट पार्ट जो आहे तो तयार करून घेणार आहोत। तर फ्रंट पार्ट तयार करताना सगळ्यात आधी आपण इथं गळा तयार करून घ्यायचा आहे फ्रंटचा। तर सरळ मेन कापडावरती मी इथं अस्तर ठेवलेलं आहे। सरळ कापडावरती आपण इथं अस्तर ठेवून सगळ्यात आधी इथं गळा तयार करून घेणार आहोत। तर गळ्याला मी टीप मारलेली आहे तर ते छोटे छोटे आपण इथं कट्स देऊन अस्तर जे आहे आतल्या साईडला आपण पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे। तर अस्तर मी आतल्या साईडला पलटी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती द्यायची आहे दाबटीप। तर आता दुसरी साईड सुद्धा आपण अशीच करून घ्यायची आहे। जर तुम्ही याला पायपिंग लावणार असाल तर तुम्ही याला पायपिंग सुद्धा लावू शकता। तर अस्तर पलटी करायची अजिबात गरज नाही। जसं आहे तसं तुम्ही कापड जोडून मग गळ्याला पायपिंग जी आहे तर ती लावू शकता। तर दुसरी बाजू आपण अशीच तयार करून घेतलेली आहे। तर बघू शकता एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण इथं कट करून घ्यायचं। तर हे बघू शकता की आपण गळ्याचा जो पार्ट होता पूर्ण असा गळा जो आहे आपण पूर्ण रेडी करून घेतलेला आहे। तर आता आपला प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर तो असा अस्तरला जोडून घ्यायचा आहे। तर तुम्ही हे चिटकवू सुद्धा शकता। तर आता हे सुद्धा मी एक्स्ट्राचं कापड जे आहे कट करून घेतलेलं आहे आणि जसं की मी प्रिन्सेस कटचा जो शेप आहे दोन्ही भाग ज्यावेळी जॉईंट करते तर ते बॉटम पासूनच करते। इथं बघू शकता आणि एकदम आपले ॲक्युरेट येतात। तर बॉटम पासूनच आपल्याला हे जॉईंट करायला पाहिजे। जर तुम्ही वरून केलं तर बॉटमला थोडंफार कमी होतं। तर त्यामुळे मी नेहमी आपला जो प्रिन्सेस कटचा भाग जे असतात दोन तर ते जॉईंट करते तर ते मी बॉटम पासूनच करते। आणि इथं थोडं सुद्धा आपलं जे कापड आहे कमी जास्त झालेलं नाही। एकदम ॲक्युरेट आपलं जे कापड आहे दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थित आपले असे आलेले आहेत। तर आपण दोन्ही साईड जे आहेत अशा जोडून घेतलेल्या आहेत। तर आता आपण आय आणि हुकची पट्टी जी आहे तर तिथे लावून घेणार आहोत। तर आय हुकची पट्टी लावायच्या अगोदर आपण हे जे पार्ट आहे दोन्ही सेम करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे।
तर आईची जी पट्टी आहे तर मी ती लावते 3 इंचाची आणि जी हुकची पट्टी आहे तर मी लावते 2.5 इंचाची। तर आईची पट्टी बघू शकता मी उलट्या साईडून बाहेरच्या साईडला फोल्ड करून घेतो। आता वरच्या साईडला आपण इथं थोडंसं फोल्ड करायचं आहे कारण आपण त्याला गळा जो आहे अगोदर आपण तयार करून घेतला होता। आता त्याच्यानंतर मी इथं मारलेले आहे सेंटरला टिप कारण आई जी आहे मी या अस्तरमध्येच करून घेणार आहे। तर आता आपण हुक पट्टी इथं जॉईंट करून घ्यायची। तर हुक पट्टी जी आहे सरळ बाजूने आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करायची असते। तर हे दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी हुक पट्टी जी आहे तर ती लावू शकता। तर आता परत एकदा आपण हे ठेवून बघायचं आहे। आता थोडंसं माझं जे कापड आहे तर ते हुक पट्टीचं एक्स्ट्रा झालं होतं तर मी समान करून घेतलेलं आहे आणि बघू शकता आपला फ्रंट पार्ट जो आहे खूप व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपला पार्ट जो आहे तर तो तयार झालेला आहे। तर आता आपण खाली कमरपट्टी लावून घेणार आहोत। जशी पाठीमागच्या साईडला आपण कमरपट्टी लावतो तशीच आपण या साईडला फ्रंटला जी पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे। तर तुम्ही जर याला हात शिलाई घालणार असाल तर टिप जी आहे तुम्ही मोठी घेऊ शकता। तर एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत आपला जो फ्रंट पार्ट आहे तर तो असा रेडी झालेला आहे। तर बघू शकता कुठे सुद्धा कापड कमी जास्त किंवा खेचलेला अजिबात नाही, एकदम प्रॉपर आपला जो फ्रंट पार्ट आहे तर तो तयार झालेला आहे। तर हे बघा आता आणि आतमध्ये जो स्पेस आलेला आहे याला भरपूर स्पेस आलेला आहे। तर यामुळे काय होतं की प्रिन्सेस कट जो आहे आपला चपटा वगैरे अजिबात बसत नाही, व्यवस्थित शेप येतो त्याला घातल्यानंतर सुद्धा। तर आता सरळ कपड्यावरती मी बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी आपण तयार करून घेणार आहोत गळा। तर मी बॅक पार्ट कधी कधी काही व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण तो सिंपलच असतो, पण मला कमेंट येत होत्या की तुम्ही सिंपल जरी बॅक पार्ट असला तर तो तुम्ही दाखवत जा। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक पार्ट दाखवलेला आहे। तर एकदम सिंपल आहे, यू गळा मी काढलेला आहे। आता त्यानंतर इथे छोटे छोटे मी इथं कट्स देऊन अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घेणार आहे आणि त्याच्यावरती मी दाबटीप देऊन पूर्ण जे आपलं मेन कापड आणि अस्तर आहे पूर्ण जोडून घेणार आहे, जसं की आपण सिंपल ब्लाउजला करतो। तर आता हे बघा आपला प्रॉपर असा जो गळा आहे आपला यू टाईप तयार झालेला आहे। आता एक्स्ट्राचं सगळं कापड इथं आपण कट करून घेतलेलं आहे आणि आता मी कट्स देत आहे तर 4 इंचावरती आणि वरती मी घेतलेला आहे 3.5 इंच। तर रुंदी मी 4 इंच घेतलेला आहे टक्सची आणि वरच्या साईडला मी इथं दिलेला आहे 3.5। तर अगदी छोटे छोटे मी इथं टक्स जे आहेत बॅक साईडला मारून घेतलेले आहेत। तर आता आपण याला लावून घेणार आहोत खाली कमरपट्टी। तर बघू शकता एकदम सिंपल पद्धतीने जो आपला बॅक पार्ट आहे तर तो असा रेडी झालेला आहे। तर आता आपण शोल्डर जे आहे तर ते जोडून घेणार आहोत। तर शोल्डर जोडताना मी प्रत्येक वेळी सांगत असते की सगळ्यात आधी आपण इथं बॉटमला बघून घ्यायचं आणि त्यानंतरच मग शोल्डर इथं आपण ठेवून व्यवस्थित शोल्डर जे आहे तर ते जोडून घ्यायचे आहेत। तर आता दोन्ही साईडला मी असं बॉटमला व्यवस्थित करून शोल्डर इथं जोडून घेतलेला आहे आणि जी एक साईड आहे माझी ती थोडीशी जी आपली फ्रंटची आहे तर ती मोठी झालेली आहे इथं बघू शकता। तर आता व्यवस्थित आपण इथं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे, एकदम काटोकाट टीप मारून घेतलेले आहे। तर आता मी कट करून एक्स्ट्राचं कापड दोन्ही जे शोल्डर आहे तर ते असे एकमेकांवरती ठेवून जे शोल्डर आहे व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे, म्हणजे एक शोल्डर कमी किंवा एक शोल्डर जास्त होता कामा नये, अगदी व्यवस्थित दोन्ही शोल्डर जे आहे सेम होतात। तर आता आपण नेहमीप्रमाणे अर्धा इंच जे आहे शोल्डर जोडताना आपण इथं स्पेस अर्धा इंचाचा घ्यायचा आहे। तर इथे मी परत अर्धा इंचाची जी आपलं शोल्डर आहे तर ते उलट्या साईडने जोडलं होतं, तर मग आपण सरळ बाजूने जोडलं होतं शोल्डर एकदम काटोकाट। तर आता आपण हे उलट्या बाजूने जोडलेलं आहे आणि त्यानंतर मी पाठीमागच्या साईडला जी आपली टीप आहे तर ती घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी दाबटीप दिलेली आहे।
आता ही सुद्धा साईड आपण तशीच करून घ्यायची। तर अर्धा इंचाच्या स्पेसवरती मी इथं टीप मारलेली आहे आणि जी आता आपली शिलाई इथं आहे तर ती बॅक साईडला आपण घातलेली आहे आणि त्याच्यावरती आपण इथं दाबटीप मारलेली आहे। तर आता हे बघा आपण आपले जे शोल्डर आहे अगदी व्यवस्थित इथं बसलेला आहे। तर स्लीव्ज लावायच्या आधी आपण काय करायचं आहे, मुंडा आपण बघून घ्यायचा आहे की आपला बॅकचा मुंडा आणि फ्रंटचा मुंडा कमी जास्त होतोय का। तर हे दोन्ही आपण इथं समान करून घ्यायचं आहे। तर ही सुद्धा साईड आता मी इथं समान करून घेणार आहे, कारण आपल्याला फिटिंग करताना मग काही प्रॉब्लेम आपल्याला होत नाही जर आपण या गोष्टी जर केल्या तर आता बघा मी स्लीव्ज लावून घेतलेले आहे। तर या स्लीवचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नेक्स्ट जो आपला माझा व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर आता मी काटोकाट अशी टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मी इथं फिटिंगचं माप टाकणार आहे। ब्लाऊज उलटं केलेलं आहे मी, ब्लाऊज उलटं करून त्याच्यावरती मी दाबटीप मारून घेतलेली आहे दोन्ही साईडला। तर पफ स्लीव्ज मी इथं तयार केलेले आहेत। तर आता हात रुंदी मी घेतलेली आहे 6 इंच, छाती जी आहे 9.5 इंच घेतलेली आहे, कमर जी आहे मी 8 इंच घेतलेली आहे। तर फिटिंग सुद्धा बघू शकता आपल्या एका लाईनीमध्ये स्ट्रेट लाईनीमध्ये आपलं जे फिटिंग आहे तर आलेलं आहे। तर दुसरी साईड सुद्धा आपण असंच फिटिंगची मापे टाकून फिटिंग करून घ्यायचं। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जो मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती सगळ्यात आधी तुम्हाला येईल। आणि काही डाऊट असतील या ब्लाऊजमध्ये तर तेही तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता। तर आपलं जे ब्लाऊज आहे आजचं पूर्ण रेडी झालेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।